कधी-कधी असं होतं ना, की दिवसाची सुरुवात कशी करावी हे खरंच कळत नाही. रात्री अचानक पप्पांचा फोन आला आणि सांगितलं, की दादाच्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे, त्याला ॲडमिट केलेलं आहे. खूप टेन्शन आलं होतं. आता 2 दिवसांवरती पिल्लूचं बारसं आहे. खूप उशीर झालेला आहे, आय नो. ती आता 5 महिन्याची आहे आणि आत्ता आम्ही तिचं बारसं करणार आहोत. खूप अगोदरच लेट झाला होता आणि त्यातल्या त्यात माझ्या माहेरचं कोणी येणार नाही म्हणून त्याचंही मला खूपच टेन्शन आलं. आता तयारी तर आपल्याला करायचीच आहे, पण आई असली की थोडंसं बरं वाटतं. आज पिल्लूचा ड्रेस आणायला जायचं होतं आम्हाला. सो त्यामुळे मी सगळी घरातली कामं आवरून घेतली होती आणि त्यानंतर मूड चांगला व्हावा म्हणून थोडासा मेकअप वगैरे करून छान ड्रेस घालून बसलेली होते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या केल्यानंतर आपल्यालाच बरं वाटतं, नाही का? इथे छान रेडी झाले होते आणि आता जायचं होतं. त्यातले त्यात ह्यांना यायला दरवेळेलाप्रमाणे आजही त्यांना उशीर झाला होता. काव्या म्हणत होती, की "दे मम्मा, मी तुझा व्हिडिओ शूट करते." असो, आता जाण्याच्या वेळेलाच पिल्लू झोपून गेली होती आणि इथे दिवा लावलेला होता मी आणि मी छानपैकी रेडी झाले होते आणि आता आम्ही जात होतो शॉपिंग. तर ह्या दुकानामध्ये आम्ही आलो होतो पिल्लूसाठी ड्रेस पाहण्यासाठी, जिथे छान छान व्हरायटीज होत्या. काठपदराचे, खणाचे, ट्रेडिशनल फ्रॉक्स मिळतात. तर लकीली मला जे हवा होता, जसा हवा होता कलर, जसा हवा होता तसा ड्रेस मिळाला आणि आम्ही निघालो. बरं, सोबतच काव्यालाही काही फ्रॉक्स बघितले होते आणि ड्रेसेस पाहिले होते खणाचे. मला बऱ्याच दिवसापासून पिल्लूला आणि काव्याला सेम ड्रेस घ्यायचा होता, बट सेम ड्रेस तर मिळाला नाही, पण खणाचा काव्याला आम्ही घेतलेला होता. घरी आल्याच्यानंतर पिल्लूची काही मस्ती संपेना आणि मलाही बाकीची कामं आवरायची होती आणि ड्रेसेस आणलेले तेही नीट ठेवायचे होते, फिटिंग करून घ्यायची होती, कारण 2च दिवसावरती पिल्लूचं बारसं आलेलं होतं. चला, पुन्हा भेटूयात. बाय.